काय बोल ना म्हणावं बाई या माणसाचं. एखादा मेलेला माणूस जिद्द व्हायचं या माणसाच्या आवाजाने. काय भारी हो काय भारी. अहो कपाशी पेरायची वेळ झाली 4 दिवसावर. आणि तुमची झोप मोडा ना अजून. सरकार काल रात्रीला उशीर झाला म्हणून उशिरा डोळा लागला. आम्ही रात्री जेव्हा आलो होतो ना तेव्हा तुम्ही सगळे झोपलेले होते म्हणून नाही उठवलं तुम्हाला. एवढ्या रातच्याला काय काम होतं उशिरापर्यंत बाहेर? रिकामटावळ्या मित्रांबरोबर काय गप्पा बिप्पा तर मारत बसले नाही ना? हो सरकार तुमच्या नजरेतून काही सुटतंय का? हा मी आता तसली रिस्क घेत नाही. महाधन कंपनीच्या सारथी प्रशिक्षणाला गेलो होतो. तज्ञाकडून कापसाच्या खत व्यवस्थापनाची माहिती घेत होतो. हा आम्ही 5-6 जण होतो. गप्पा रंगल्या मग झाला उशीर. मला सांगा सविस्तर काय काय माहिती सांगितली त्या साहेबांनी ते. नाही तर तुमचं आपलं असलं येंदळ काम एक डोक्यात राहतं की सरतं. तसं माझं नाही ना. मला सगळं डोक्यात ठेवावं लागतंय. तेव्हा तर आपल्या संसाराचा गाडा रुळावर चालतोय. सरकार एकदम मंजूर आहे तुमचं. तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो काय सांगितलं त्या साहेबांनी. त्यांनी पहिला मुद्दा सांगितला कापसाच्या एकूण वजनाच्या 60% वजन सरकीमुळे असतं. त्यामुळं कापसाच्या एकूण उत्पादनात सरकीचं वजन वाढणं शेतकऱ्याला फायद्याच असतं. सरकीमध्ये पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, तेल आणि प्रथिने प्रत्येक 20-20% असतं. बाकी उरलेला भाग खनिज आणि पाण्याने बनायला राहतो. शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर शेतकरी सरकीचं वजन वाढवू शकतो. त्याच्यामुळं कापसाचं वजन वाढू शकतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. ते कळलं हो. पण वजन वाढवायचं कसं? त्याचा काय फॉर्म्युला बिर्म्युला तर सांगितलं असेल ना त्यानं? सांगतो सरकार जरा दम धरा. ते म्हणाले कापसाच्या प्रत्येक जातीची उत्पादनाची क्षमता असते. त्या पूर्ण क्षमते एवढं उत्पन्न जर मिळवायचं असेल तर पिकाला संपूर्ण आणि संतुलित पोषण मिळालं पाहिजे. म्हणजे ते पूर्ण ताकदीने काम करतं. जसं एखादं मुलगा जन्मताच हुशार असतं त्याला योग्य वेळी योग्य टायमाला तर चांगला शिक्षक भेटला त्याच्या बुद्धीमध्ये वाढ होते. आता हे संपूर्ण आणि संतुलित म्हणजे काय हो कारभारी? आणि आपण जे खत वापरतो त्याच्यात काय खोट बिट नाही ना? अगदी तसं नाही पण हे बऱ्यापैकी खरं आहे. त्यांनी संपूर्ण म्हणजे आज सांगितलं पिकाला एकूण 17 घटक लागतात. त्याच्यातले 9 प्रकारचे घटक हवा पाणी आणि जमिनीतून मिळतात. तिची कमतरता नसते म्हणून ते खतातून द्यायची गरज नाही. बाकी राहिलेले 8 घटक मात्र पिकाला पुरावे लागतात. कारण त्याच्यातले बरेच घटक बऱ्याच जमिनीत कमी झाले. त्याला म्हणायचं पिकाला प्रत्येक घटक प्रमाणात लागतोय ना कमी ना जास्त. कारभारी माहिती चांगली दिली बरं का साहेबांनी. पण आता समधी माहिती मला ऐकायला ना येळच नाही. माझी समधी कामं खोळंबली. आपण काय करू रानात जाऊन मग माहिती सविस्तर ऐकू. तर तुम्ही आंघोळीला चला. घेतो आंघोळ करू. महाधन